मोनालीकडे हळदी कुंकू आहे, सो त्यासाठी मी तयार झालेली आहे आणि आजचा आमचा ड्रेस कोड आहे ब्लॅक कलर, ब्लॅक आणि नेव्ही। इथे मला आठवण होते माझ्या लहानपणीची, जेव्हा मी लहान होते म्हणजे अगदी शाळेत वगैरे शिकत होते त्यावेळेला सुट्ट्या लागल्या की गावाला जायचे। गावाला म्हणजे माझ्या आजी आजोबांच्या घरी जायचे आणि आजीसोबत शेतात सुद्धा जायचे। शेतातली बरीचशी कामं मला माहिती बरं का, आणि येतात सुद्धा, आनंदाने ती केलेली सुद्धा आहे। तर त्यावेळेला शेतामध्ये मस्त तुरीच्या शेंगा लागलेल्या असायच्या, तर त्या तोडून आणायचे आणि मग घरी आई असं छान कुकरमध्ये त्याला मीठ वगैरे टाकून मस्त शिट्या काढून घ्यायची 3 ते 4, आणि त्या उकडलेल्या शेंगा दुपारच्या वेळेला किंवा मग जेवण झाल्यानंतर आम्ही खायचो। तर तीच मला आठवण होते। आता गावाकडच्या मिळाल्या नाही म्हणून काय झालं, तर इथे बाजारात मिळतात, तर मग तीच घेऊन आलेली होती आणि माझ्याकडे त्या पद्धतीने केलेल्या शेंगा खूप खाल्ल्या जातात। आता तुम्ही खानदेशातले असाल तर तुम्हाला कळतच असेल मी काय म्हणते, त्या साईडला अशा शेंगा खूप खाल्ल्या जातात। तुरीची भाजी किंवा चटणी माझ्या घरी होत नाही म्हणून मग मी ती काही करत नाही। हाय हॅलो नमस्कार, मी प्रीती आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार। तर सकाळची वेळ आहे, 10 साडेदहा झालेले असतील। इथे सोहमच्या बेडरूममध्ये बसून मी आज भेंडीची भाजी बनवणार आहे। तर आज इथे उन्हामध्ये बसून ती चिरून घेतली, त्याआधी थोडंसं पुसून घेतलं कारण धुवून ठेवलेली होती, तर थोडं पाणी वगैरे चढलेलं होतं त्यावरती, म्हणून पुसून घेतली आणि मग छान चिरून घेतली। भेंडीची भाजी माझी फेवरेट आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी ती बनवते। खरं तर माझ्या रेसिपी अगदी सोप्या असतात, खूप तामझाम केलेल्या रेसिपी मला आवडत नाही। आणि भेंडीची भाजी म्हणाल तर जास्त तेल टाकलेलं, अशीच छान शिजवलेली भाजी मला आवडते। तर काही नाही, तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी हिंगची फोडणी दिली आणि त्यानंतर लसूण मिरची टाकून थोडीशी हळद टाकली आणि भेंडी त्यामध्ये थोडीशी फ्राय करून घेतली, चवीनुसार मीठ टाकलं। लगेचच साईडला मी चपाती करायला घेतलेली आहे। भेंडी चिरण्याच्या आधीच मी कणिक भिजवून ठेवलेली होती, म्हणजे तोपर्यंत ती छान मळली जाते आणि 4-5 पोळ्या करायला काहीच वेळ लागत नाही। गरम गरम म्हणजे लगेचच जेवण आम्ही करून। हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? आणि मजेतच राहायला हवं। तर सकाळची कामं आवरलेली आहे आणि आता मला तुम्हाला काही वस्तू दाखवायच्या आहेत, तर म्हटलं आजच्या ब्लॉगमध्ये ती मी शेअर करावं। खूप दिवसांपासून आलेले आहेत पण ते ब्लॉग शूट झाला आणि त्याच्यामुळे ते मला तुम्हाला दाखवताच आले नाही। आणि सध्या इतकी धावपळ सुरू आहे ना, सगळ्या माझ्या मैत्रिणींकडे हळदी कुंकूचे कार्यक्रम सुरू आहेत, त्याच्यामुळे रोज कोणाकोणाकडे जावं लागतंय आणि त्याच्यामुळे ब्लॉग शूट करायलाही मला वेळ मिळत नाही। जिथे जिथे मला ज्या दिवशी वेळ मिळेल त्या त्या दिवशी मग मी ब्लॉग शूट करतेय। तर म्हटलं चला, आज रुटीन ब्लॉग होता माझा, आजही मला एका ठिकाणी जायचं आहे, तर म्हटलं आज मॉर्निंग रुटीन थोडंसं शेअर करूया। तर दिवसाची सुरुवात तर नेहमीप्रमाणे छान झालेली आहे आणि आता मी ज्या वस्तू ऑर्डर केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे। मे बी शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच असेल, शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलेलं होतं, पण डिटेल्स मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर हे बघा, या वस्तू मी ऑनलाईन घेतलेल्या आहेत आणि काही घरासाठी आहे, काही ऑर्गनायझर वगैरे आहेत, सगळं एक एक करून दाखवते। आणि ज्या वस्तू मी घेतलेल्या आहेत त्या सर्व मी मिशोवरनं घेतलेल्या आहेत। आणि बरेच जण काय होतं, अशा जेव्हाही मी वस्तू दाखवते ना, मग त्याच्यानंतर मला खूप कमेंट्स येतात की ताई याच्या लिंक दे म्हणून। लिंक द्यायला मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण मी असं नोटीस केलं की लिंक दिल्यानंतर बऱ्याच वेळेला ती लिंक जी आहे ना ती ओपन होत नाही, मग परत कमेंट येतात की ताई लिंक ओपन होत नाही। म्हणून मग मी काय करते की जे काही प्रोडक्ट तुम्हाला मी दाखवणार आहे ना, जी काही वस्तू दाखवणार आहे, तर त्याचे जे कोड असतात ना, ते कोड मी स्क्रीनवर किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। तुम्ही ते कोड मिशोवर जाऊन सर्च करायचे, मग तुम्हाला त्याच सेम टाईपचे भरपूर प्रोडक्ट दिसतील। तर खूप इझी आहे, जे कोड मी देईल ना ते तुम्ही तिकडे जाऊन सर्च करायचे आहे। परत परत कमेंट येतात म्हणून मी सांगते। आता बहुतेक जणांना ऑनलाईनच शॉपिंग करतात, त्यामुळे सर्वांनाच ते माहिती असतं, तरी सुद्धा माझं काम आहे सांगणं, तर मी सांगितलं। तर पहिली जी वस्तू मी मागवलेली आहे ती आहे ही सुंदर असं शेल्फ म्हणा किंवा हे बघा, किचन मध्ये ना सिंक जवळ लावण्यासाठी मी घेतलेलं आहे। तिथे काय होतं की माझं जे काय म्हणतात, भांडे घासायचं जे असतं ना लिक्विड वगैरे, सोप डिस्पेन्सर,
तर ते ठेवायला तिथे खूप अडचण होती, म्हणजे हँडवॉश पण ठेवायचं असतं. त्यानंतर तो छोटासा डबा आहे मी घेतलेला आहे, तोही मला वाटतं मी दाखवलेला नाहीये तुम्हाला, तर तो ठेवलेला आहे. तर तिथे ना खूप गर्दी होते. सो मी विचार केला की हे असं काहीतरी असेल ना असं साईडला लावलेलं, तर यावरती बरोबर जे स्क्रबर वगैरे असतात ते ठेवले तर छान थोडं सुटसुटीत होईल आणि ते छान प्रॉपर म्हणजे असं ऑर्गनाइज दिसेल. सो त्यासाठी मी हे स्टीलचं सुंदर असं ऑर्गनायझर मागवलेलं आहे. खूप छान आहे. याला खाली 2 हुक पण आहेत, म्हणजे इन केस आपलं जे वायपर वगैरे असतं ते सुद्धा आपण इथे टांगू शकतो. आता हे कसं लावायचं ते मला बघावं लागते की एक्झॅक्टली ते कुठे फिट होणार आहे. आणि ह्याची सर्वात चांगली गोष्ट माहिती का काय आहे की याला आपल्याला स्क्रू वगैरे म्हणजे ड्रिल करायची गरज नाहीये. त्याच्यासोबतच ना आजकाल असे कुठलेही प्रोडक्ट तुम्ही मागवले तर त्याच्यासोबत हे सुंदर असे हुक्स येतात. म्हणजे हे एकतर ट्रान्सफरेबल असतात, काही दिसत नाही लावल्यानंतर. हे फक्त स्टिकर इथून रिमूव्ह करायचं आणि ते प्रॉपर व्यवस्थित चिपकवायचं आणि त्याच्यावरती मग हे हँग करायचं. तर असं हे सुंदर मी ऑर्गनायझर मागवलेलं आहे आणि मला खूप आवडलेलं आहे. आता बघूया की हे कधी लावता येईल. सगळे कामं रात्री जेव्हा सगळं आवरून होऊन जातं ना त्यावेळेला मी लावेल, म्हणजे टाईल्स वगैरे मग क्लीन राहतात, पुसता येतात. सो त्यासाठी तर हे माझं फर्स्ट ऑर्गनायझर आहे. आणि प्राइस विचाराल तर मला लक्षात नाहीये, कारण खूप दिवसांआधीच मी ते मागवलेलं आहे. पण हो रिझनेबल मध्येच आहे, म्हणजे घेऊ शकतो असेच आहे. दुसरं जे प्रोडक्ट आहे तो आहे हा मोठा बॉक्स. तर याच्यामध्ये हे बघा प्लास्टिकचे ऑर्गनायझर्स मी मागवलेले आहेत फ्रीजसाठी. खूप कधीपासून माझी इच्छा होती की मला हे ऑर्गनायझर घ्यायचे आहेत, कारण फ्रीजमध्ये प्रॉपर व्यवस्थित ठेवण्यासाठी हे पाहिजे. आता फ्रीज जे आहे ना कितीही मोठं घेतलं तरी ते आपल्याला कमीच पडतं. माझं आता या घरामध्ये फ्रीज म्हटलं तर एकच वस्तू अशी राहिलेली जी मला घ्यायची आहे, पण बघूया आता कधी घ्यायचं ते. पण म्हटलं मला ना हे ऑर्गनायझर खूप आवडलेले होते जेव्हाही मी बघायची तेव्हा, आणि बऱ्याच दिवसांपासून ते माझ्या विश लिस्ट मध्ये होतं. शेवटी मी ते मागवलेलं आहे. तर सुंदर असा ट्रान्सफरेबल प्लास्टिकचा हा कंटेनर आहे आणि म्हणजे रेक्टँगल मध्ये आहे. हे बघा छान आहे, म्हणजे याची लेंथ खूप आहे. तर जवळजवळ याच्यामध्ये ना तुम्ही 1 पाव म्हणजे 250 ग्रॅम एवढी भाजी तरी आरामात येईल. जसं मिरची आहे, कोथिंबीर, त्यानंतर टोमॅटो सुद्धा व्यवस्थित, किंवा एखादी काकडी आहे, गाजर आहे, अशा ज्या भाज्या असतात ना त्या आपण याच्यामध्ये परफेक्ट ठेवू शकतो. आणि याची खासियत म्हणजे की याच्यामध्ये एक छान अशी जाडी पण येते बघा. तर ही जाडी अशी ठेवायची, म्हणजे जे काही पाणी वगैरे येईल ना ते त्या जाडीच्या खाली येईल. आणि हे असं ठेवल्यामुळे मग ते जी भाजी आहे ना ती थोडी वरती राहील, म्हणजे एकदम पाणी पाणी होणार नाही. आणि खूप सुंदर आहे याची, म्हणजे काय एकतर प्लास्टिक असल्यामुळे तुम्ही कोणत्या डब्यामध्ये कुठली भाजी ठेवलेली आहे ते लगेच दिसेल आपल्याला, आणि क्लीन करायला सुद्धा इझी आहे. असे जे कंटेनर असतात ना ते खूप वर्षानुवर्ष चालतात, खूप टिकतात. तर असे टिकाऊ वस्तू आपण, आणि गृहिणींचा तर तो फोकसच असतो की टिकाऊ वस्तू जास्तीत जास्त आपल्याला पाहिजे. तर हे असं मी 6 कंटेनर आहेत, हे 6चा पूर्ण हा सेट आहे. तर मी हे 6 घेतलेले आहे, त्यातला हा एकच मी तुम्हाला दाखवला. आणि आता फ्रीज मध्ये जेव्हा मी ऑर्गनाइज करून दाखवेल त्यावेळेला सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. याआधी सुद्धा एक फ्रीज ऑर्गनायझेशनचा मी व्हिडिओ शेअर केला होता खूप आधी. तर त्यावेळेला माझ्याकडे हे कंटेनर नव्हते, तर त्यावेळेला जे काही मी यूज करत होते ते तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं. तुम्ही बघितलेलंच असेल, नसेल बघितलं तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. म्हणजे काय होतं, असे व्हिडिओ जेव्हा आपण बघतो ना तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला नवीन शिकायला मिळतात, म्हणून सांगते. आणि हे दुसरं झालं. त्यानंतर तिसरं मी काय घेतलेलं आहे तर ते माझ्यासाठी स्वतःसाठी एक वस्तू घेतलेली आहे, जे की मला अगेन खूप दिवसांपासून हवी होती. जेव्हा केव्हा वेस्टर्न ड्रेस वगैरे मी वेअर करते ना, वन पीस वगैरे, तर काय होतं की बऱ्याच वेळेला इथे मागे बांधायला ना बेल्ट नसतात, मग फार इश्यू होतो, ते सैल वाटतं. सो ते वरचा आणि खालचा आपल्या हे कमरेचा भाग छान डिफाईन होण्यासाठी सुंदर असा बेल्ट मला हवा होता, आणि मला तो मिळालेला आहे. ब्लॅक कलर मध्येच घेतलेला आहे, स्ट्रेचेबल आहे हे बघा. आणि सुंदर अशी डिझाईन आहे समोर, हे बघा मागून प्लेन आहे आणि समोरून असं सुंदर, म्हणजे डायमंड असं वाटतं की डायमंड आहे, ते डायमंड नाहीये, छान डिझाईन आहे. तर ते खूप छान दिसतं हे बघा. आणि कुठल्याही आउटफिटवर हे परफेक्ट जाईल म्हणून मग मी ब्लॅक कलर मध्ये घेतलेलं आहे. आणि जसं मी म्हटलं खूप दिवसांपासून मला घ्यायचं होतं, मी रॅन्डमली काहीतरी सर्च करत होते आणि हा बेल्ट मला दिसला, आणि खूप म्हणजे स्वस्त मध्ये 97 याची प्राइस होती, पण सेल चालू होतं त्यावेळेला मी हे घेतलेलं होतं. तर मला वाटतं 70-80च्या आसपास मला हे मिळालं होतं, खूप कमी याच्यामध्ये मिळालं होतं. तर हे सुंदर असा मी बेल्ट माझ्यासाठी घेतलेला आहे.
त्यानंतर एक वस्तू घेतली ती म्हणजे की तोरण. बाहेर माझ्या एंट्रन्स डोअरवरती जे मी तोरण लावलेलं आहे, एंट्रन्सचा पण व्हिडिओ शूट केलेला आहे, तो सुद्धा लवकरच येईल. तर ते तोरण जे आहे ना ते कसं आता दिवाळीमध्ये मी लावलेले होते, तर त्यावेळेपासून तेच आहेत, ते मला काढायचे आहेत. आणि म्हटलं रेग्युलर म्हणजे रोजसाठी डेली याच्यासाठी ना एक सिंपल असं तोरण मला हवं होतं, कारण एंट्रन्सच्या याच्यावरती तोरण लावण्याचं खूप महत्व असतं आणि खूप सुंदर असा आपला दरवाजा दिसतो त्याच्यामुळे. तर मी हे ऑनलाईन हे घेतलेलं आहे. हे बघा, मला हे बघितल्याबरोबर इतकं आवडलं ना. तर याच्यावर बघा सुंदर असं लोटसची फुलं आहेत, त्यानंतर समजा ही म्हणजे सगळं आर्टिफिशियल आहे, तर हे असं झेंडूचे फुलासारखं, आणि खाली हे पानांचा आकार आहे, मध्ये खूप सुंदर असे हे लटकन आहेत. हे बघा, जवळून दाखवते तुम्हाला, खूपच सुंदर आहे. याच्यावरती ना हे उलनचं वर्क केलेलं आहे, तर मला खूप आवडलं. आणि आपण असंही कुठलंही म्हणजे जेव्हा आपल्याकडे पूजा वगैरे असते किंवा अधूनमधून सणवार असतात त्यावेळेला आपण आंब्याच्या पानांचं तोरण लावतो. इथे आंब्याची पानं तर मिळतच नाही, म्हणजे खूप कमी मिळतात, शोधावी लागतात. तर म्हटलं की ठीक आहे, रेग्युलर याच्यासाठी ना नेहमीसाठी हे तोरण आपण लावावं. बघा किती सुंदर दिसतंय, तर पानं पण आली, फुलं पण आली, तर खूप सुंदर दिसेल म्हणून मी हे मागवलेलं आहे. तर आता जे दरवाजावर लावलेलं आहे आधीच ते, आणि साईडला लटकन लावलेले होते, तर ते सुद्धा मी काढून घेणार आहे. आणि ते सुद्धा मी आज चेंज करून घेईल बहुतेक. आज जमलं तर मी आज हे चेंज करून घेईन, ते लावून घेईन, ते दाखवेन मी तुम्हाला कसं दिसतंय ते. तर अशा प्रकारे हे तोरण घेतलेले. तर अशा 4 वस्तू मी घेतलेल्या आहेत ऑनलाईन. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मिशोवरती खूप कमी प्राइस मध्ये खूप सुंदर वस्तू मिळतात अशा तरी. आणि मी तर माझी बहुतेक जास्तीत जास्त शॉपिंग जी असते ना ती मिशोवरनं असते. तर तुम्हाला यातली कुठलीही वस्तू आवडली मला कमेंट करा. आणि सगळे मी जसं म्हटलं की कोड तुम्हाला स्क्रीनवरती मी देणारच आहे. तरी सुद्धा काही क्वेरीज असते, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट नक्कीच करा. चला मग आता आजचा हा व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करूया. तर आता झालेली आहे संध्याकाळ, आणि जसं मी ब्लॉगच्या सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की मला हळदी कुंकवाला जायचं आहे, तर आज मोनालीकडे हळदी कुंकू आहे. सो त्यासाठी मी तयार झालेली आहे. आणि आजचा आमचा ड्रेस कोड आहे ब्लॅक कलर, ब्लॅक आणि नेव्ही ब्ल्यू कलर ठेवलेला तिने कोड. सो माझ्याकडे सुंदर अशी ही ब्लॅक साडी आहे, म्हणजे होती, तर म्हटलं चला आपण ही वेअर करूया. तर छान अशी तयारी केलेली आहे. पूर्ण एकदा मी लुक दाखवते तुम्हाला माझा. तर छान वाटतं बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे ब्लॅक साडी मला आवडते पण ती ओकेजनलीच घातली जाते. म्हणजे कसं पूजा वगैरे काही असतं, सणवार असतं, तर तेव्हा मोस्टली आपण ब्लॅक वगैरे घालत नाही. असं काही फंक्शन असेल तर ठीक आहे, पण संक्रांतीच्या हळदी कुंकवाला चालेल म्हणून मग आम्ही म्हटलं ब्लॅक कलर झालेला नाहीये, तर मग मोनालीकडे ब्लॅक कलर ठेवलेला तिने. तर म्हटलं चला त्यानिमित्ताने ब्लॅक कलरची साडी छान अशी नेसायला मिळणार. सो मस्त अशी रेडी झालेली आहे. आणि हे जे ब्लाऊज मी हे पण पहिल्यांदाच घालते बरं का, साडी पण आणि ब्लाऊज पण, कारण ब्लाऊज पण स्टिच करून ठेवलेलं होतं. बऱ्याचशा साड्यांवरती हे ब्लाऊज माझं मॅचिंग होतंय, सो करून ठेवलेलं होतं, त्याच पहिल्यांदाच घातलेलं आहे. तर खूप सुंदर असा ब्लाऊजचा पण लुक येतोय. तर चला माझं एकदा पूर्ण लुक तुम्हाला मी दाखवते. खूप पटकन ही साडी मला नेसता आलेली आहे. नाहीतर माझ्याकडे जे हळदी कुंकू होतं त्यावेळेला जी मी साडी वेअर केलेली ना खूप वेळ लागला, कारण ती नवीन असल्यामुळे ना ज्या प्लेट्स असतात त्या सेट करायला खूप वेळ लागतो. पण ही अगदी 5 मिनिटात मी नेसली असं म्हटलं तरी चालेल. तर अशा साडी मला खूप आवडतात, ते एकदम लाईट वेट असतात आणि पटकन नेसल्या जातात. सो चला मी झालेली आहे रेडी. आता माझ्या बाकीच्या मैत्रिणी सुद्धा येतील, तर त्यांना बघते, कॉल करते आणि मग मोनालीकडे भेटूया आपण. तर तुम्ही कुठेही जाऊ नका, आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मी तुम्हाला दाखवते की मी कशी दिसत आहे. थोडी साडी हे बघा जवळून आधी दाखवते. मस्त सुंदर अशी साडी मी वेअर केलेली, आणि ब्लाऊजची डिझाईन एकदा दाखवते. हे बघा मस्त एक मिनिट ही अशी आहे, आणि खूप सुंदर अशी साडी. तर खूप छान दिसते, म्हणजे एकदम, आणि पटकन जसं मी म्हटलं की पटकन नेसता आलेली आहे. सो चला मी मस्त रेडी. मंगळसूत्र वगैरे काही वेअर केलेले नाहीये, फक्त म्हटलं इयरिंग्स आहेत ऑक्सिडाइज, सो तेच घालूया. तर माझा लुक कसा वाटला तुम्हाला? माझा लुक आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक नक्की करा.
सो मी आलेली आहे घरी आणि घरी आल्यानंतर संध्याकाळ म्हणजे संध्याकाळ झाली तर संध्याकाळचं आपलं रुटीन. तसं स्वयंपाकाची मी बरीच तयारी करून गेलेली होती. आज संध्याकाळी मी बनवणार आहे भरीत. तर वांगे वगैरे छान भाजून मस्त सगळं प्रिपेअर करून गेलेली आहे. फक्त फोडणी मला द्यायची आहे आणि चपाती किंवा पुरी जे म्हणतील ते बनवणार आहे. महेश आलेले आहेत. सो महेशसाठी मी इकडे ठेवलेली आहे चहा. तर चहा ते घेतील. आता थोडा रेस्ट करत आहे आणि ते झाल्यानंतर मग थोडा आमच्या गप्पा टप्पा चालतात आणि मग संध्याकाळचं आपलं स्वयंपाकाची वेळ. सो मस्त झालं. आजचा दिवस पण खूप छान गेला आणि मोनालीकडचं हळदी कुंकू पण झालं. आणि तिथे गेल्यानंतर मी काही शूट केलं नाही कारण सगळ्या जमलो ना तर गप्पांमध्ये इतका वेळ जातो आम्हाला कळत पण नाही. 1-1.5 तास केव्हा होऊन जातो. तर छान होतं मोनालीकडचं हळदी कुंकू मस्त. आणि तिने दिलेलं वाण काय दिलेलं तर हे बघा मस्त असा छान डबा दिलेला आहे. आणि असे खरंच सांगते असे छोटे छोटे डबे कंटेनर वाटी जे काही मिळतं ना ते खरंच खूप उपयोगी येतं. म्हणजे आतापर्यंत जे वाण मिळालं ना ते सगळं मी यूज करायला पण घेतलं. पटकन काही पण काढून ठेवता येतं लगेच फ्रीजमध्ये. तर बरं पडतं असे डबे वगैरे. तर छान वाण मिळालं. आणि मोनालीने मस्त वडा रस्सा जो म्हणतात कोणी कट रस्सा कोणी वडा रस्सा म्हणतात तर तो मेनू होता आणि एकदम स्पायसी होता. आमच्या खानदेशकडची टेस्ट होती म्हणजे एकदम स्पायसी. सो छान झालं. तर चला. आणि जे काही फोटो वगैरे मी क्लिक केलेले आहेत ना सगळ्या माझ्या मैत्रिणींकडचे तर ते एखाद्या ब्लॉगमध्ये किंवा मग शॉर्ट व्हिडिओ मी त्याचा अपलोड करेन. तर आता पुढची आपली तयारी. तर आजचा हा रुटीन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला तर एक लाईक शेअर कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.